आज आपण इंग्लिश ग्रामर मधलं प्रिपोजिशन्स मुलांना समजून सांगणार आहोत. प्रिपोजिशन्स म्हणजे काय? एखाद्या वस्तू किंवा एखाद्या माणसाची पोझिशन ते वर्ड्स दाखवतात, म्हणून त्याला प्रिपोजिशन वर्ड्स म्हणतात. आता प्रिपोजिशन वर्ड्स कुठले? ऑन, इन, अबव, बिलो, बिटवीन, बिसाइड, हे सगळे प्रिपोजिशन वर्ड्स आहेत. पण आता प्रिपोजिशन वर्ड्ससाठी मी मुलांना घरातला एक छोटासा बॉल घेतलेला आहे आणि हा एक बॉक्स आहे. या बॉक्सच्या थ्रू मी त्यांना प्रिपोजिशन वर्ड शिकवणार आहे. आता मी हा बॉल बॉक्स वरती ठेवला तर मी मुलांना विचारणार, वेअर इज द बॉल? बॉल इज ऑन द बॉक्स. ओके, आता हा झाला ऑन प्रिपोजिशन झालं. आता मी पुढचं प्रिपोजिशन मुलांना वापरायला शिकवणार आहे. वेअर इज बॉल? बॉल इज इन द बॉक्स. इन हे प्रिपोजिशन झालं. आता मी हा बॉल बॉक्सच्या खाली ठेवला. वेअर इज बॉल? बॉल इज अंडर द बॉक्स. अंडर हे प्रिपोजिशन झालं. अंडर म्हणजे खाली. आता मी पुढचं प्रिपोजिशन वापरणार आहे. बॉल मी इकडे ठेवला आहे, बॉक्सच्या बाजूला ठेवला आहे, तर मी त्याच्यासाठी प्रिपोजिशन वापरणार आहे बिसाइड. वेअर इज बॉल? बॉल इज बिसाइड द बॉक्स. ओके, पुढचं आता प्रिपोजिशन आपण शिकूया. वेअर इज बॉल? मी दोन वस्तूंच्या मध्ये बॉल ठेवते. आता त्याच्यासाठी बिटवीन हे प्रिपोजिशन येतं. वेअर इज द बॉल? बॉल इज बिटवीन बॉक्स अँड बुक. आता प्रिपोजिशन आपण शिकणार आहोत अबव. अबव म्हणजे च्यावरती. आता हे जर पिक्चर तुम्ही पाहिलं तर वेअर इज बटरफ्लाय? बटरफ्लाय इज अबव द फ्लावर्स. वेअर इज द पिजन? पिजन इज बिलो द ट्री. बिलो म्हणजे च्या खाली. अबव आणि बिलो ही दोन प्रिपोजिशन्स आहेत. आपण आत्ता जे बॉक्स आणि बॉलचं एक्झाम्पल घेऊन प्रिपोजिशन शिकवले त्याच्याशी रिलेटेड मी एक छोटीशी प्रिंट आउट काढली होती. तर ही प्रिपोजिशन्स आहेत सगळी. ऑन, बिसाइड, इन, बिटवीन, आणि मी ती मुलांना प्रिपोजिशन बरोबर ते पिक्चर मॅच करायला दिलं होतं. आता सपोज वेअर इज डॉग? डॉग इज सिटिंग बिटवीन द चेअर्स. असं मुलांकडनं जर प्रॅक्टिस करून घेतली तर त्यांना बुक आणि पेन्सिल घेऊन लिहिण्यापेक्षा प्रॅक्टिकल एक्झाम्पल देऊन तुम्ही त्यांना इझी करून घेऊ शकता.